पप्पांना पॅरालिसिस झाला अगोदर थोडे दिवस. तुला वाटलं की आता गिव्ह अप करायचा टाइम आलेला किंवा आता काय म्हणजे खूप अडचणी असं आणि challenge? 12वीला तर मोठे सर म्हणले तू भरूच नको राहू दे म्हटले. रिलेटिव्ह वगैरे सांगायचे की तुमच्यासारख्यांनी डॉक्टर होणे पॉसिबल नाही तेवढं. म्हणजे अगोदर तर मला माहिती नव्हतं की नीट वगैरे असती. 10वी कोण आहे गरीब आहे त्यांनी सहकार्य केलं. आम्ही इतके गरीब आहोत किती करू शकत नाही. आपली आर्थिक परिस्थिती नाही इतकंच करण्याची. जी गोष्ट आहे ना त्याला एक्सेप्ट करायचं आणि त्याच्या पुढे जायचं, ट्राय करायचं ना की एक्सक्यूज द्यायचं नाही की माझ्याकडे हेच नाही तेच नाही मी करू शकत नाही. गिव्हअप नाही करायचं कधी. माझा नंबर लागला होता शाहू कॉलेजला, पण ते बोलत होते 45,000 फीस म्हणून. तेवढे मम्मी पप्पा माझे अफोर्ड करू शकत नव्हते म्हणून RCCला जॉईन केलं मला. तर माझं रस्त्यात सकाळी 6 वाजता निघाली मी, 6:30ला ट्युशन असायचं, 6:15 वाजता पेट्रोल संपायचं गाडीचं. अर्ज म्हणजे RCC मॉड्यूल. आपण जे स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं की आपली मुलगी डॉक्टर होईल. आमच्यासाठी तर ते देवच आहे. गुड मॉर्निंग स्टुडंट्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आजच्या या व्हिडिओमध्ये मी एक अशी मोटिवेशनल स्टोरी तुमच्यासोबत घेऊन आलेलो आहे जी की तुम्हाला खूप जास्त मोटिवेशन देणार आहे आणि तुम्हाला ती एक परत एकदा रिस्टार्ट करायला इन्स्पिरेशन देईल अशी स्टोरी मी तन्वीची आज या माझ्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलेलो आहे. सो प्लीज इंट्रोड्यूस युअर सेल्फ. Hi, myself Tanvi Hansraj Solanke. I got 670 out of 720 in my second attempt. First of all, I will introduce my background. 10वी पर्यंत मी लातूरमध्ये जिजामाता स्कूलमध्ये होते. 10वीला मला 97.40% आले. शाहू कॉलेजला मी ॲडमिशन घेऊ शकत नव्हते त्यामुळे मी RCC जॉईन केलं. 11-12ला RCC सोबतच मला 533 मार्क्स आले फर्स्ट अटेम्प्टमध्ये आणि हा माझा सेकंड अटेम्प्टमध्ये मला 670 मार्क्स आले. तुला 10वीला 97.50 होते का? आणि तरी पण तू शाहू कॉलेजला का नाही घेतलं ऍडमिशन? तिथे म्हणजे मला अगोदर स्क्रीनिंग टेस्टवरनं पण माझा नंबर लागला होता शाहू कॉलेजला, पण ते बोलत होते 45,000 फीस म्हणून. तेवढे मम्मी पप्पा माझे अफोर्ड करू शकत नव्हते म्हणून RCCला जॉईन केलं. मला स्कॉलरशिप भेटली होती RCCची. RCC किती भेटलेली? 75% स्कॉलरशिप होती. मग तिथे किती भरली फी? 18,000. 18,000 भरली. 11वी-12वीला का? हां. तर आता तुला सगळ्यात प्रथम डायरेक्ट नीटवर येण्याच्या आधी आपण काही प्रश्न विचारू तिला की तू डॉक्टर बनायचा निर्णय का घेतलेला? म्हणजे अगोदर तर मला माहिती नव्हतं की नीट वगैरे असती. 10वी पर्यंत नीट द्यायची असते आणि डॉक्टर व्हायचं असतं असं मला माहिती नव्हतं. मला फक्त म्हणजे स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स, MPSC UPSC. रिलेटिव्ह वगैरे सांगायचे की तुमच्यासारख्यांनी डॉक्टर होणे पॉसिबल नाही, तेवढा खर्च होत नाही. तेवढं नव्हतंच डॉक्टरसाठी. पण जेव्हा माझी 10वी झाली, 11वी-12वीला जाताना आता कोणती फील्ड चूज करणार म्हणून जस्ट सायन्स घेतलं होतं. मी RCCला गेले, तिथे टीचर्स वगैरे सांगायचे डॉक्टर आत्ता तुम्ही 2 वर्ष फक्त मेहनत करा, नंतर तुमची लाईफच सेट आहे. UPSC MPSCमध्ये तुम्हाला 10 वर्ष घासलं तरी होणार नाही. तिथूनच मला रियालिटी चेक भेटला आणि मी डॉक्टर होण्यासाठी ट्राय केलं का तू? तुझे रिलेटिव्ह म्हणत होते तुमच्यासारख्यांना काय डॉक्टर वगैरे होणं पॉसिबल नाही असं म्हणत होते काय? असं का म्हणत होते? घरची कंडिशन असावी लागते ना. आता पहिल्यांदा तर त्यांनी पाहिलेलं प्रायव्हेट कॉलेजची फीस, MBBS ते आमच्यासारख्या अफोर्ड नाही ना करू शकत, एवढी गरीब परिस्थिती असताना देखील. म्हणून तुझ्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल सांग की जरा. फॅमिली बॅकग्राऊंड, वडील काय करतात वगैरे, फॅमिलीमध्ये किती मेंबर? मी सिंगल चाइल्ड आहे. माझ्या मम्मी पप्पांना एकटीच आणि पप्पा पण माझे सिंगल चाइल्ड. आजी आजोबा लातूरचेच. आम्ही लातूरमध्ये एक छोटंसं गाव आहे महाळंगी म्हणून, तिथले आहात आम्ही. आणि तिथे आम्हाला शेती वगैरे काही नाही, तिथे रोजगार करून खात होते पप्पा पण मम्मी पण आणि आजी आजोबा. मी पण 5वीपासून मी लातूरमध्येच राहिले शिक्षणासाठी म्हणून. परत तेवढं झालं का? तुझ्या आता एवढे सगळे फायनान्शियल कंडिशन म्हणजे वीक आहे थोडी, तर तू एवढा सगळा नीडचा वगैरे त्याचा खर्च कसा मॅनेज केला? खर्च 10वी पर्यंत तेवढा काही नव्हताच ना. म्हणजे ट्युशन पण नव्हते मला, फक्त शाळेतच, आणि शाळेची पण फीस नसायची. जिजामाता स्कूलला होते मी. 11वी-12वीला मला स्कॉलरशिप भेटली होती RCCची 18,000, ते तेवढी भरली. आणि 12वीला तर मोठे सर म्हणले तू भरूच नको राहू दे म्हटले.
मोठे गावकर सर म्हणले फी भरू नको, असं का? सरांना माहिती होती आणि मी ॲक्टिव्ह होते जरा क्लासमध्ये, आन्सर्स वगैरे द्यायचे. सरांना चांगलीच ओळख होती. सर सतत मला म्हणायचे की तू करू शकते ताई, तू मेहनत कर, तू करू शकते, म्हणून सरांनी मला चान्स दिला होता. सर असेच विद्यार्थ्यांना मोटिवेशन देत असतात प्रत्येक वेळेस. तर आता तुझ्या 11वी-12वीच्या काही अशा गोष्टी सांग की ज्या तू कधी विसरू शकत नाहीस नीट जर्नीच्या. पहिला दिवस आमचा ऑफलाईन, 11वी आमची ऑनलाईनमध्ये झाली. 12वीचा पहिला दिवस होता. क्लासमध्ये मला लेट झाला होता. मी सायकलवर यायचे, इथून सायकलवरती RCCला जायचं. तर मला लेट झाला होता आणि सर माझ्या समोरूनच गेले. तर सरांनी मला पाहिलं आणि मी तर सरांच्या अगोदर पळत पळत वरी क्लासमध्ये गेले. मागे जाऊन बसले. सर मला बोलवले, रेड शर्टवाले ताई पुढे या. फर्स्ट बेंच होती माझी. पहिल्याच दिवशी जागा फिक्स केली सरांनी की तू आज इथंच बसायचं आतापासून म्हणून. ते खूप मला इन्स्पिरेशन देतं सरांच्या त्या गोष्टी. तुला फर्स्ट अटेम्प्टला किती मार्क होते? 533. मोठेगावकर सर माझी ओळख काही पर्सनली नव्हती अगोदर. तर 11वी माझी ऑनलाईनमध्ये झाली. 12वीला मी क्लासमध्ये गेले. सर मी सुपर फोटोन बॅचमध्ये होते. छोटीशी बॅच असल्यामुळे सरांशी बऱ्याच विद्यार्थ्यांशी चांगलं कनेक्ट होते. सर आन्सर्स वगैरे विचारायचे आणि माझा कॉन्फिडंटली आन्सर द्यायचे मी. सर सतत बोलायचे की तू करू शकते ताई. आणि माझी आई भेटायची सरांना येऊन सतत, सर कसा अभ्यास आहे म्हणून. त्यामुळे सर मला असं बोलायचे, आईची खूप मेहनत आहे, बाबांची खूप मेहनत आहे, तू अभ्यास कर, तू होशीलच. सर असे मोटिवेशन देत राहतात विद्यार्थ्यांना जे की फायनान्शियली पण ज्यांची कंडिशन वीक आहे. आता मी जर असं व्हिडिओ बनवायला लागलो तुझ्यासारख्या विद्यार्थ्यांचा, तर 365 दिवस 365 व्हिडिओ बनवू शकतात. इतके जणांची सरांनी मदत केलेली. तर तुझ्याला म्हणजे नीटच्या जर्नीच्या टाइम मधला सगळ्यात बिगेस्ट असं कुठलं चॅलेंज होतं की इथं तुला वाटलं की आता गिव्हअप करायचा टाइम आलेला, किंवा आता काय म्हणजे खूप अडचण आहे, असं चॅलेंजिंग फेज कुठला होता? माझं ना जायचा यायचाच प्रश्न होता. मेन म्हणजे मी इथून RCCला जायचं आणि RCCवरनं इथं यायचं. ॲटोनं तर मी जाऊ शकत नव्हते. मी स्टार्टिंगला माझ्याकडे अर्ध वर्ष सायकल होती. नंतर माझ्या रिलेटिव्हजनी गाडी घेऊन दिली सेकंड हँड, म्हणजे त्यांच्या घरचीच होती, मला गाडी दिली. तर माझं रस्त्यात सकाळी 6 वाजता निघाली मी. 6:30ला ट्युशन असायचं. 6:15 वाजता पेट्रोल संपायचं गाडीचं अर्ध्याच रस्त्यात. असं 3-4 वेळेस झालं ना. शेवटच्या टायमिंगला मी तर मम्मीला कॉल करून म्हणायचं, मम्मी आता बस, होत नाही माझ्यानं. आणि पैसे नसायचे, काही नाही ते गाडीला. ते तिथंच गाडी लावणं, कसं तरी जाणं क्लासला. आता एवढ्या सगळ्या स्ट्रगल म्हणून तुला 670 मार्क पडलेत, कसं वाटतं तुला? आता तर लाईफच सेट आहे असं झालंय. पण सगळ्या गोष्टी चांगल्याच होत नसतात ना, काहीतरी वाईट होतच असतं ना आयुष्यात. तसं माझ्या पण लाईफमध्ये थोडं काहीतरी झालंच वाईट पेपरच्या अगोदर थोड्या दिवसांपूर्वी. पण असं सगळं ठीक होऊन जाईल. काय वाईट झालं तुझ्या? माझे पप्पांना पॅरालिसिस झाला अगोदर थोडे दिवस. आता झालाय का पॅरालिसिस? 26 एप्रिलला का? अरे भाई, मग तर तुला त्या टायमिंगला थोडंसं इमोशनल वातावरण कसं मॅनेज केलं तू सगळं? झालं, पण मम्मीने जास्त लोड येऊ दिला नाही, जास्त कळू दिलं नाही की एवढं सिरियस आहे म्हणून. मोठे सरांना मी भेटले. सर म्हणते ताई कमी आले मार्क्स. म्हणजे सरांना खूप अपेक्षा होत्या माझ्याकडनं की 720 आउट ऑफ 700 प्लसच घेशील म्हणून. पण कमी आले, थोडंफार कमी झाले, पण जाऊ द्यात, आले. आता गव्हर्नमेंट तर भेटेलच नक्की. त्या दिवशी आपण रात्री गेलतो तेच ना मोठे हा. सर. आता सरांकडे जाताना एकदम नर्वस होती. जेव्हा सरांच्या शेजारी बसली तेव्हा एकदम असं विद्यार्थ्यांना समोर गायडन्स करायला लागली की म्हणजे तू असा अभ्यास कर. म्हणजे सरांसोबत एक बसल्यानंतर एक पॉझिटिव्ह इन्व्हायरमेंट असते तिथे, एक असं एनर्जेटिक वातावरण असते. मी पण आधी सरांसोबत व्हिडिओ बनवायच्या आधी खूप म्हणजे थोडंसं नर्वस टाईप असायचं व्हिडिओ वगैरे बनवायला. पण सरांनी मला सांगितलं की तू चांगले व्हिडिओज बनवतोस विद्यार्थ्यांसाठी वगैरे. तर त्या दिवसापासून मग चांगले प्रॉपर असं भीती वगैरे काय मनातली सगळी गेली माझ्या तर निघून. तर तुझ्या जे स्कोअर वाढलाय त्याच्या मागचं मेन रिझन काय आहे? 533 वरनं डायरेक्ट 670. 12वीमध्ये मला प्रॉपर गायडन्स नव्हतं. जे मी 533 मार्क्स आले ना, मग पूर्ण RCCच्या टीमनी माझ्यावरती खूप जास्त लक्ष दिलं होतं की 12थमध्ये तेवढी जास्त अभ्यास न करता, हार्डवर्क नसताना देखील तिने एवढे मार्क घेतले म्हणल्यानंतर
रिपीट एक ड्रॉप घेतला ना तर खूप जास्त प्रत्येक क्षणोक्षणी मला RCCचे टीचर्स हेल्प करत होते, सांगत होते. आणि मोठे सरांचा एक किस्सा म्हणजे थोडे दिवसापूर्वी म्हणजे दिवाळी झाली होती, दिवाळीच्या नंतर मी थोडी लूज पडले होते, तर सर पूर्ण क्लासमध्ये म्हणते, ताई डोळे सुजत आहे झोपून झोपून, अभ्यास करा बघा, आई बाबाची खूप मेहनत आहे. तेव्हापासून तर मी जास्तच जागी झाले. एक नंबर आता सांगितलं. तुझ्या लाईफ मधली बिगेस्ट लर्निंग कुठली? जी गोष्ट आहे ना त्याला एक्सेप्ट करायचं आणि त्याच्या पुढे जायचं, ट्राय करायचं, ना की एक्सक्यूज द्यायचं नाही की माझ्याकडे हेच नाही, तेच नाही, मी करू शकत नाही. गिव्हअप नाही करायचं कधीच. कुटेगावकर सरांकडनं तू कुठले लाईफ लेसन शिकलीस? 2. सरांची म्हणजे सगळ्यांसोबत बोलण्याची पद्धत. सर कधीच कोणाला असं कमी लेखत नाहीयेत. ते खूप जास्त इम्पॉर्टंट, ग्राउंड टू लेवल आहेत सर एकदम. हो सर तर खूपच. आणि त्याला 200 मार्क्स असो किंवा 700 मार्क्स, सर त्याला कधी पण पॉझिटिव्हच बोलणार की तू करू शकतो, तू करच म्हणून. तू नीट ऍस्पिरंट साठी, आता आपण नीट ऍस्पिरंट साठी काही पॉइंट्स घेऊयात, तर कशा प्रकारे अभ्यास केला तू? मी थेरी प्लस पहिल्यांदा क्लासमध्ये खूप म्हणजे लक्ष द्यायचे मी. 100% इफेक्टिव्हनेस असायचा क्लासमध्येच 5 मिनिट देखील वेळ वाया वेस्ट नाही घालायचा. तिथे जेवढं काही होता होईल तिथेच कव्हर करायला बघायचं. परत थेरी तिथली घरी येऊन एकदा ते थेरी रीड करणं प्लस प्रॅक्टिस, MCQ प्रॅक्टिस करते. नाही, आता फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजीचा पर्टिक्युलर सांग कसा अभ्यास केला? फिजिक्स म्हणजे RCC मॉड्यूल्स, फक्त RCC मॉड्यूल्स, त्याच्यातलं सगळं काही केलं तर मी. क्लास वर्क, असाइनमेंट, PYQ, नीट, जेई, जिपमर सगळे PYQ केलेले. आणि तिथं म्हणजे फर्स्ट ट्रायमध्ये मला जे सॉल्व नाहीत होत, काहीतरी थोडी एफर्ट्स घ्यावे लागत होते, त्याला मी स्टार करून ठेवलं होतं. ते स्टारवाले क्वेश्चन्स मी नंतर 3-4 वेळेस केले. फायनल एक्झाम पर्यंत 5 वेळेस तरी केले असतील. ते फक्त MCQ प्रॅक्टिस आणि शॉर्ट नोट्स काढले. जे क्वेश्चन तुला येत नव्हते ते तू स्टार केलते हां आणि ते तू नंतर ते करत राहिली. हां, जे मला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये सॉल्व झाले होते ते मी परत नाही केले, कारण की ते होणारच होते माझ्याकडनं पहिल्यांदा बघितल्यावर कोणता पण. आता केमिस्ट्री बद्दल सांगा. केमिस्ट्री ऑर्गॅनिकच्या मी नोट्स काढल्या होत्या, प्लस NCERT-तून पण म्हणजे वाचली आणि काही एक्स्ट्रा पॉईंट भेटलेले नोट्समध्ये लिहून काढले. नोट्स परत वाचायचे. प्लस एकदा मी बुकलेट सॉल्व केलं होतं सगळं RCC मॉड्यूल. परत इनऑर्गॅनिक म्हणजे डायरेक्ट NCERT-वरतीच नोट्स काढल्या होत्या मी, जे इझी जाईल, सोपं, आणि तेच वाचायचे. परत पूर्ण लिहून प्रॅक्टिस केली होती इनऑर्गॅनिकची. आणि फिजिकल म्हणजे शॉर्ट नोट्स प्लस MCQ प्रॅक्टिस. बायोलॉजी, बायो ओनली NCERT. NCERTच्या बाहेर गेलीस नाही, पण NCERT एक्झाम्पलर, अनसॉल्व्ड क्वेश्चन्स ते केले होते NCERT. आता एका विद्यार्थ्याला मी भेटलेलो मागच्या, म्हणजे त्याच्यासोबत व्हिडिओ पण बनवलेला आहे, तर तो मला सांगत होता की त्यांनी स्पेशल एम सर जी केमिस्ट्री शिकवते त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल नोटबुक बनवलेली. ते त्याचा काय विषय? एम सर का वेगळी केमिस्ट्री शिकवतात का तुम्हाला? सर म्हणजे ट्रिक घ्यायचे खूप साऱ्या, जे की इझी जाईल. आता P ब्लॉकचे काही खूप टफ होते कंपाऊंड्स, ते सरांनी खूप इझी वेमध्ये आम्हाला शिकवले होते. त्याचे ट्रिक्स वगैरे देऊन, म्हणजे जे इम्पॉर्टंट आहेत त्याच्यावरती PYQ आहेत खूप सारे, ते सरांनी इझी वेमध्ये त्याच्या ट्रिक्स बनवून आम्हाला पाठ करायला लावल्या होत्या. असं. आता तू संडेला टेस्ट पेपर अनालायसिस कसं करायची? संडेला एक्झाम झाली, एकदा पेपर चेक करायचे मी. पेपर चेक केल्यानंतर कोणते क्वेश्चन चुकलेत, त्याचं राईट आन्सर काय ते एकदा पाहून घ्यायचे. आणि रात्री म्हणजे ॲनालिसिस करते वेळी पूर्ण मी ते जो क्वेश्चन चुकला त्याच्याबद्दल मला काय माहिती नव्हतं, ते फॉर्म्युला, एक नोटबुकच बनवली होती मी वेगळी, ते फॉर्म्युला वगैरे सगळं लिहून काढायचं आणि ते क्वेश्चनचं आन्सर मनाने लिहिण्यासाठी ट्राय करायचं, म्हणजे तेच ॲनालिसिस. आता ही होती जी नीटची जर्नी. तर नीट ॲस्पिरंटसाठी काय ॲडवाइस द्यायची? तुम्ही कोणते पण पाऊल उचलण्या अगोदर, तुम्ही इथे जाताय, तिथे जाताय, अभ्यास करताय रीडिंगमध्ये जाऊन, किंवा काही करते वेळी तुम्ही पहिल्यांदा एक विचार करत जावा, तुमचे मम्मी पप्पा तुम्ही हे करताय हे ऐकल्यानंतर किंवा त्यांना कळल्यानंतर काय वाटेल. प्रत्येक गोष्ट करण्या अगोदर आपल्या मम्मी पप्पाचा विचार करायचा आणि नंतरच ते पाऊल उचलायचं. तुम्ही गरीब असो किंवा श्रीमंत, त्यांनी तुम्हाला शिकण्यासाठी पाठवलंय लातूरला, काहीतरी करूनच जावा. बरोबर बोलले. आता हिच्या पॅरेंट्सचा पण आपण त्यांच्यासोबत पण काहीतरी बोलूयात गोष्टी. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्यासोबत आता तन्वीचे वडील आहेत. तर सर, काय नाव आहे तुमचं? हंसराज नामदेव सोळंकी.
तर तुम्हाला कसं वाटतं आता तुमची मुलगी MBBS डॉक्टर होणार आहे, तुमची सगळं गरिबीची रेखा दूर करणार आहे आणि तुमचं आयुष्य इथनं पुढे चेंज होऊन जाणार आहे संपूर्ण. मोठ्या गावकर सरांच्या केवळ 2 पॉईंटमुळं हे डॉक्टर होत आहे. एक पॉईंट आहे नॉलेजचं कॉम्प्लेक्सिटी टू जनरल सिम्प्लिसिटी. म्हणजे त्यांनी सायन्स इतका अवघड असून सोप्या पद्धतीने शिकवलं. एकदम मराठी म्हणी वाक्प्रचार उखाणे एकदम गावरान भाषा मराठीतली या पद्धतीने शिकवलं म्हणून हे यश आहे. दुसरी बाब, मोठ्या गावकर सरांनी श्रद्धा त्या विद्यार्थ्यामध्ये श्रद्धा पेरली. श्रद्धेशिवाय नॉलेज नाही. जगात कुठेही जावं, 800 कोटी लोकांकडे जावं, श्रद्धेशिवाय ज्ञान नाही. हे 2च मला सांगायचे, बाकी तर कोण आहे. गरीबाला त्यांनी सहकार्य केलं. आम्ही इतके गरीब आहोत की ते करू शकत नाही. लेकराला मोठे म्हणलं गावकर सरांनी सहकार्य केलं. हा, शेवटच्या वर्षी 5,000 फीस फक्त रिपीट इयरला 5,000 घेतलेली फक्त. फक्त 5,000, पुढं काहीच दिलं नाही. हा, मग पण सवलती बी दिली तिला, नाही तर होऊ शकत नाही. मी अजून 15 वर्ष घालावं लागत होते. मग MPC UPC करायचं म्हणून माझ्या डोक्यात MPC UPC होतं. चांगलं वाटलं तुम्हाला बाकी तर बोलून. आनंद वाटणारच, हो. पण आनंदाचे 99% ते भागीदार आहेत, मी नाही. आणि त्यांचं नॉलेज महत्वाचं. नॉलेज येऊन बी अजून गर्व नाही, गरीबाला मदत केली. खूप ग्राउंड टू अर्थ आहेत सर. हा, मग ते मुलगी सांगते ना, आमचं पेट्रोल सुद्धा संपत होतं. आमची ऐपतच नाही, आपली आर्थिक परिस्थितीच नाही इतकं करण्याची. असं आहे ते. महत्वाचे हे 2 पॉईंट, नॉलेजचं जनरलायझेशन म्हणजे कॉम्प्लेक्सिटी टू सिम्प्लिसिटी आणि श्रद्धा. लेकराच्या डोक्यावर श्रद्धा बसवली. या 2 गोष्टी मी सांगू शकतो. तर आता तन्वीची मम्मी आपल्या सोबत आहेत. तर काय नाव आहे तुमचं धर्म? संजीवनी हंसराज सोळंके. तुम्हाला आता कसं वाटतं तुमची मुलगी MBBS डॉक्टर होणार आहे? मेन म्हणजे आपण जे स्वप्नात सुद्धा पाहिलेलं नव्हतं की आपली मुलगी डॉक्टर होईल. पण लोकांचं ऐकून असं वाटत होतं की आपण पण प्रयत्न केल्यावर काहीतरी होईल, प्रयत्न तर करूया असं म्हणून आम्ही शिकवत होतो. पण ज्यावेळेस 11वीला गेली त्यावेळेस शाहूला जायचं असं म्हणत होती. तर शाहूची फीस एवढी होती. तर मी असं विचार केला की आपली मुलगी हुशार आहे पहिलंच, तर आपण RCCला जॉईन करून त्यांच्याकडे ते स्पर्धा परीक्षा होतात असं सांगितलं होतं की स्कॉलरशिप स्टेज. स्कॉलरशिप. तर त्याच्यामध्ये काही मार्क पडल्यावर पण फीस कमी होते. तर शाहूची तेवढी फीस असेल तरी काय म्हणतात त्याला, CBSEच्याच लेकरांना पुढे घेतात. हो, जे लेकरं मेरिट सेमीचे वर आहेत त्या काय लेकरांना असं पुढे घेत नाही. तर आपल्या लेकरू सेमीचं होतं. मग आपण असं विचार केला की मोठेगावकर सरांकडे जे तळागाळातले लेकरं आहेत, जे कमी आहे, ज्यांचं हे आहे, त्यांच्या स्टेप बाय स्टेप म्हणजे त्यांचे वेगवेगळे ग्रुप करतात, त्याच्यानुसार घेतात. म्हणून मी हा विचार केला की आपण तिकडे जाऊया, तर कुठंतरी आपलं स्वप्न साकार होईल, किंवा डॉक्टर होईल, किंवा दुसऱ्या कुठल्या ह्याच्यामध्ये जाईल, मेडिकल खात्यामध्ये जाईल किंवा मेडिकल लाईनला जाईल, हा विचार करून आम्ही तिथे ॲडमिशन दिलं होतं. पण ज्यावेळेस आम्हाला जेवढी त्यांची फीस होती ती सुद्धा फीस भरणं शक्य नव्हतं. म्हणून मी सरांना भेटायला गेले होते. तर सर बोलले की ताई, तुम्ही काही काळजी करू नका, की तुमची मुलगी खूप हुशार आहे आणि ते सगळं मॅनेज करू शकते, शासकीयला पण नंबर लागू शकतो. तर मी बोलले होते त्या सरांना की सर, शासकीयला सुद्धा एवढा खर्च येतोय असं बोलतात, तर आम्हाला तेवढी सुद्धा फीस भरणं होत नाही. तर सरांनी मला असं एवढा आत्मविश्वास दिले होते की तुम्ही काहीच काळजी करू नका, फक्त स्टेबल राहा, लेकराला चांगलं मार्गदर्शन करा, त्याला व्यवस्थित वेळेवर आणून सोडा, जेवढी काय थोडीफार फीस असेल तेवढी कशी तरी करून ऍडजस्ट करा आणि भरून टाका. म्हणजे एवढाच त्यांनी सपोर्ट दिला होता. आणि ज्या लेकरांना, त्याच्या आई वडिलांना त्या लेकरांच्या बद्दल किंवा त्या डॉक्टर होण्याच्या ह्याच्याबद्दल त्यांचा जे आत्मविश्वास आहे, त्यांची जी बोलण्याची पद्धत आहे, ती माझ्या मनामध्ये म्हणा, आमच्या दोघांच्या मनामध्ये रुजली की खरंच त्यांच्या बोलणं ऐकून खरंच आपण कुठंतरी काहीतरी करू शकतो, आपली मुलगी त्या लाईनला जाऊ शकते, डॉक्टरच होईल असं हे नव्हतं, पण मेडिकल लाईन मध्ये कुठंतरी जाईल असा होता. आणि आता हे 670 मार्क पडलेत, तर म्हणजे खूप असं हे वाटतंय की म्हणजे शिक्षणाच्या बाबतीत म्हणा, आपल्याला सहकार्य करण्याच्या बाबतीत, आणि त्या लाईनवर ते सर आणलेत ना, तर आमच्यासाठी सर ते देवच आहेत असं वाटू लागलेलं आहे. आणि खूप खूप आनंद झाला. तुमच्यासारखे खूप सारे पॅरेंट्स आहेत ज्यांची सरांनी मदत केलेली असंच. हो, असं मी ऐकून होते, म्हणूनच मी तिकडे पाठवले होते की खचून जाऊ नका, ते तिथं जावा, तुम्हाला सहकार्य करतातच. तुम्ही एकदा फक्त बोलून तरी बघा,
असं बोलले होते मला, म्हणूनच मी तिथे आले होते. तर सरांनी मला पण तसं सांगितलं की ताई तुम्ही काही काळजी करू नका, मुलगी पण हुशार आहे. त्यांनी मुलगी हुशार आहे नाही, फक्त त्यांचा आत्मविश्वासानं त्यांनी बोलले होते की तयार करून घेण्याची पद्धत आहे त्यांची तशी. हो त्या ह्याच्यावर बोलले होते सर की तुमची मुलगी करू शकते आणि तुम्ही पण करू शकता. तुम्हाला इथून पुढे जसं जसं माहिती होईल तसं तुम्ही करू शकता. फक्त तुमचा एक आत्मविश्वास राहू द्या की मी हे करू शकते, मी असं हे करू शकते. निगेटिव्ह थिंकिंग करू नका, त्यांनी असं बोलले होते. त्याच्यामुळे त्यांनी जे बोलले होते तेच आमच्या ह्याच्यामध्ये आलं. म्हणजे हे मार्क एवढे घेऊन आम्हाला दिसलं. याच्यावरून मी असं सांगेन प्रत्येक आई वडिलांना की आपलं लेकरू कमी आहे, आपल्याला एवढा खर्च होणार नाही असं म्हणून जाण्यापेक्षा आपण पण थोडेफार प्रयत्न करायलाच पाहिजे. म्हणजे आपण जर सगळ्यांनी हे केलं तरच ते चालणार आहे आणि आपल्यासारख्या गरीब लेकरांचे आई वडिलांचे लेकरं डॉक्टर होणार आहे. तर माझं लेकरू करूच शकत नाही किंवा असं नाही असं न म्हणता त्यांच्यासारखी थिंकिंग करा आणि आपले लेकरं जास्तीत जास्त RCC ला पाठवा. एवढं बोलून तुम्हाला इथनं पुढे जरी काय सर म्हणले तिला त्या दिवशी रात्री की तुला भविष्यात पण काय काय फायनान्शियल अडचण आली तर सर नक्की मदत करतील. म्हणजे त्यांनी आता इथं शिकवलेत लेकराला, माझ्या इथपर्यंत आणलेत, म्हणून मला पण वाटतंय की मला पण असा आत्मविश्वास आलाय की सर काहीतरी करू शकतात, आपल्याला सहकार्य करू शकतात. पण मला पण असा आत्मविश्वास आलेला आहे की करतील, नक्की करतील सर. करतील असं वाटतंय. तर ही होती मित्रांनो तन्वी सोळंकेची एक मोटिवेशनल स्टोरी. भेटूयात एक अशाच मोटिवेशनल स्टोरी सोबत. धन्यवाद.